दुपारचे 3-3:30 वाजले होते आणि वातावरण पावसाचं झालं होतं, म्हणून मागे येऊन बघावं म्हटलं तर इतका भयानक वारा सुरू झाला होता, भयानक वादळी वारा आणि पाऊस. म्हणजे मी ही क्लिप फक्त शूट करत होते, पटकन मोबाईल आतमध्ये आणायला गेले आणि म्हटलं फक्त ही क्लिप शूट करूया. तर ही क्लिप शूट करायच्या आतमध्ये इतका वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला की मी पटकन आतमध्ये पळाले. हे जे समोरचं झाड दिसतं हे सुद्धा कोसळून पडलं होतं. आमची वरची पत्र्याची शेडसुद्धा काढली, ते सुद्धा सामान भिजलं. हेच नाही तर लोकांचे, म्हणजे आम्ही आत्ता ऐकलं पाऊस थांबल्यानंतर, तर लोकांचे पत्रे, शेड जी असते ती शेड अख्खीच्या अख्खी उपकून वाऱ्यामुळे ती कोसळली. पाऊस इथे मग बाहेर चालू आहे आणि आतमध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, तर इथे मस्त ओल्या काजूबिया होत्या, ते खाण्याचं इथे काम चालू आहे. आणि पावसामध्ये आंबे भरपूर पडले. मग ह्या आंब्यांचं काय करायचं आता? तर आम्ही आंबे खाऊन खाऊन इतके कंटाळलो आहोत की काय करावं. तर आमच्याकडे आंब्याचं कोयाडं इतकं फेमस आहे, सगळ्यांना भरपूर आवडतं, स्पेशली मला, आईला आणि माझ्या भावाला खूप जास्त आवडतं. तर म्हटलं चला आज आंब्याचं कोयाडं करूया. तर आई तुम्हाला रेसिपी समजावून सांगते, ती नक्की बघा. ज्यांना माहिती आहे त्यांना हरकत नाही, पण ज्यांना नाही माहिती त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. ते गोड आंबा आहे आणि जरा आंबट गोड असला ना तरी त्या आंबट गोडपणाला खूप चव येते. सुरुवातीला मी हे आंबे सगळे धुवून घेतलेत. धुतल्यावर त्यातलं देठं काढून घेतली. आणखीन हे सगळे सोलायचे. जरी हे सालांना जरी गर असला तरी तो नंतर फोडणीला आपण तो गर टाकायचा आहे. आणि हे जे आंबे आहेत त्याची मी तुम्हाला कोयाड्याची रेसिपी कशी करायची कोकणातील ती मी दाखवते. हे सुरुवातीला सगळे आंबे मी असे सोलून घेतलेत. त्याचा हा असा बाठा निघालेला आहे आणि एका बाजूला हा आंब्याचा गर आहे, तो चमच्याने सगळा काढून घ्यायचा आहे गर. अशा पद्धतीने मी सगळ्या बाठे असे काढून ठेवलेत आणि त्याचा गर इकडे काढून ठेवलेला आहे. ह्या गराने जरा कोयाड्याला घट्टपणा येतो. आता मी रेसिपी बघा कशी करते ती. सुरुवातीला मी थोडंसं तेल घातलं आहे. आता तेल तापलं आहे, त्याच्यात 1 चमचाभर मोहरी घातली. त्याच्यानंतर थोडासा हिंग घालायचा आणि थोडीशी हळद घालायची. वर हे लाल बेडगीचं तिखट घातलं आहे, त्यामुळे जरा आंबट तिखट छान लागतं. त्याच्यात मी आता हे सगळा रस काढून घेतलेला आहे ते घातलेलं आहे सुरुवातीला. आणखीन त्या रसामध्ये त्याच्यात आता मी सगळं पाणी घालून घेते. आता हे उकळल्यावर त्याच्यात मी थोडंसं अर्धा चमचा असं मीठ घालते, अंदाजे तुमच्या चवीप्रमाणे. आणखीन 1 चमचाभर गूळ घालते. गुळाने कसा खमंगपणा चांगला येतो. आता हे उकळलंय, त्याच्यामध्ये आता मी एक एक असा बाठा घालते. हवंय त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी घालायचं. जर आपल्याला असं भाकरीशी सुक्खं सुक्खं खायचं असलं तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी घालायचं. आणि जर आपल्याला हे भातावर सुद्धा घेता येतं, म्हणजे जरी आपल्याकडे आमटी भाजी काही नसली तरी तोंडी लावायला हे कोयाडं इतकं छान लागतं. तुम्ही याची आज रेसिपी बघा आणि करून बघा आणि मग त्याप्रमाणे कसं झालं आहे ते सांगा. आता हे सगळं कोयाडं उकळलेलं आहे आणि आता हे आपलं कोयाडं तयार आहे. बघा कसं झालं आहे ते. मस्त.